This is the sixth part of our first approach, and that is education provides a solid foundation. So open your books, page number 7. On this page number, second paragraph, Professor Sponder. From this paragraph we are going to start today. Now listen carefully. तर काळजीपूर्वक ऐका. प्रोफेसर स्पॉन्डर लर्न टू वर्क विथ हिज जर्मन कलिग. आता कलिग म्हणजेच काय, सहकारी. एकाच ठिकाणी अनेक जे लोक कामं करत असतात तर त्यांना एकमेकांचे कलिग असे, सहकारी असं म्हटले जात असते. तर प्रोफेसर स्पॉन्डर जे होते हे त्यांचे जे जर्मन सहकारी होते त्यांच्याबरोबर आता काम करायला तिथं शिकलेले होते. डिस्पाईट म्हणजेच काय, असे असतानाही. असे असतानाही, डिस्पाईट हिज डिफरन्सेस, आणि जरी त्या दोघांमध्ये थोडेफार डिफरन्सेस असले तरी सुद्धा ते आता एकमेकांबरोबर काम करायला शिकलेले होते. ही वॉज ऑलवेज काम म्हणजेच शांत, एनर्जेटिक म्हणजे उत्साही, ऊर्जापूर्ण, अँड इन कंट्रोल ऑफ हिमसेल्फ. तर प्रोफेसर स्पॉन्डर जे होते हे नेहमी शांत असायचे, त्यांच्यामध्ये काम करण्याची खूप सारी ऊर्जा असायची आणि नेहमी ते स्वतःच्या मनाला स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचे. हे केप्ट ॲब्रेस्ट म्हणजेच काय बघा इकडे, म्हणजेच अद्ययावत. Of the latest technologies and expected his student to do the same. तर ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, नवीन निघालेले जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल ते स्वतःला अपडेट ठेवायचे, ते स्वतःला अद्ययावत ठेवायचे आणि त्याचबरोबर त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा असंच करावं, असंच वागावं, म्हणजे स्वतःला नवीन टेक्नॉलॉजीबद्दल अपडेट ठेवावं अशी त्यांची इच्छा होती. I consulted him when I first thought of opting. आता ऑप्ट म्हणजेच काय, मागच्या भागात मी तुम्हाला याचा अर्थ दिलेला आहे. ऑप्ट म्हणजेच दोन गोष्टीमधून एकाची निवड करणे. ऑप्टिंग फॉर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगत आहेत की माझे जे प्रोफेसर होते स्पॉन्डर, त्यांच्यासोबत एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ही फॅकल्टी निवडावी की नाही निवडावी याच्याबद्दल मी नेहमी त्यांच्यासोबत कन्सल्ट करायचो. कन्सल्ट करणे म्हणजे सल्ला घेणे. ही टोल्ड मी दॅट वन शुड नेवर वरी अबाउट वन्स फाउंडेशन. तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की एखाद्याला त्याचा जो बेस आहे, त्याचा जो फाउंडेशन आहे, पाया आहे, याच्याबद्दल कदाचित काळजी वाटणार नाही. बट हॅव अ सफिशियंट अमाऊंट ऑफ ॲप्टिट्यूड म्हणजेच काय, म्हणजेच नैसर्गिक कल किंवा प्रवृत्ती. अँड पॅशन फॉर वन्स अ चोजन फील्ड ऑफ स्टडी. तर एखाद्याला त्याचा जो फाउंडेशन आहे, त्याचा जो बेस आहे, त्याचा जे सराउंडिंग एरिया आहे याच्याबद्दल जास्ती काळजी वाटण्याचं कारण नाही, परंतु त्याचा जो कल आहे एखाद्या गोष्टीकडे, जी फील्ड त्याने, क्षेत्र त्याने निवडलेलं आहे त्याच्याकडे त्याचा नैसर्गिक कल आहे की नाही आहे, त्याच्याबद्दल, त्या फील्डबद्दल त्याला पॅशन, आवड आहे की नाही आहे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. द ट्रबल विथ मेनी स्टुडंट, प्रोफेसर स्पॉन्डर ऑब्झर्व, was not necessarily a lack of educational opportunities or industrial infrastructure. The trouble was in their failure to choose their field of study with sufficient care. तर प्रोफेसर स्पॉन्डर सांगत आहेत की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची समस्या काय आहे की त्यांच्याजवळ शिक्षण पुरवण्याकरता संधी कमी आहे, हा त्यांचा प्रॉब्लेम नाही, किंवा त्यांना चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, सुविधा मिळत नाही आहे, हा त्यांचा फेल्युअर, जीवनामध्ये फेल होण्याचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे. तर प्रॉब्लेम काय आहे
त्यांनी निवडलेलं फील्ड, त्यांनी निवडलेलं एज्युकेशनल फील्ड किंवा फॅकल्टी हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजेच तुम्हाला जी गोष्ट आवडते तोच विषय तुम्ही अभ्यासाकरता निवडा, परंतु माझा मित्र एखादा विशिष्ट विषय एखाद्या विशिष्ट फॅकल्टीमध्ये आहे म्हणून मी सुद्धा तीच फॅकल्टी घेतो, तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्हाला जे आवडते तोच विषय शिकायला घ्या, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चांगली प्रगती करू शकता, अन्यथा आपण प्रगती करू शकत नाही. प्रोफेसर पंडलाई टॉट एरोस्ट्रक्चर डिझाईन अँड ॲनालिसिस. तर प्रोफेसर पंडलाई जे होते त्यांनी एरोस्ट्रक्चर, एरो म्हणजेच काय, विमानासंबंधित, विमानाची जी स्ट्रक्चर आहे, जे बांधणी आहे, त्याचं डिझाईन कसं असते आणि त्याचं ॲनालिसिस, त्याचं पृथक्करण कसं करायचं, म्हणजे एक एक गोष्ट फोडून फोडून कशी पाहायची हे त्यांनी समजून सांगितलेलं होतं. ही वॉज अ फ्रेंडली अँड एन्थुसियास्टिक टीचर. तर ते अत्यंत फ्रेंडली म्हणजेच मित्रत्वपूर्ण आणि एन्थुसियास्टिक म्हणजेच उत्साहपूर्ण. एक अत्यंत मैत्रीपूर्ण आणि उत्साहपूर्ण शिक्षक होते. हू ब्रॉट अ फ्रेश अप्रोच टू एव्हरी टीचिंग कोर्स. आणि प्रत्येक जो शिकवला जाणारा कोर्स आहे त्याच्याबद्दल एक फ्रेश, एक नवीन दृष्टिकोन ते आमच्यासमोर घेऊन यायचे. इट वॉज प्रोफेसर पंडलाई हू अनलॉक करणे म्हणजे उघड करणे. who unlocked the secret of structural engineering to us. तर प्रोफेसर पंडलाई यांनी आमच्याकरता जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे त्याची जी सिक्रेट गोष्टी आहेत त्या आमच्यासमोर उघड केलेल्या होत्या, आम्हाला स्पष्ट करून सांगितलेल्या होत्या. I believe that everyone who has been taught by Professor Pandlai will agree that he was a man of a great intellectual integrity. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक आणि इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा. अँड स्कॉलरशिप म्हणजे काय, म्हणजेच विद्वत्ता, प्रगढ ज्ञान. तर कोणताही व्यक्ती ज्याला प्रोफेसर पांडलाई यांनी शिकवलेला आहे तो एका गोष्टीशी सहमत होईल, अग्री होईल की त्या व्यक्तीजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धिक प्रामाणिकपणा आणि बौद्धिक विद्वत्ता, प्रगत ज्ञान आहे. विथ नो ट्रेस ऑफ ॲरोगन्स. ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा. उद्धटपणा किंवा मगरुरी. तर त्यांच्याजवळ एवढी बौद्धिकता असतानाही त्यांना त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या ज्ञानाचा कोणताही उद्धटपणा, मगरुरी नव्हती. His students were free to design with him in a classroom discussion. तर वर्गामध्ये डिस्कशन करून एखाद्या डिझाईनबद्दल काही माहिती मिळवण्याकरता त्यांचे जे विद्यार्थी होते ते नेहमी त्यांच्यासोबत असायचे. नेक्स्ट पेज. प्रोफेसर नरसिंह राव वॉज अ मॅथमॅटिशियन. त्यांचे जे पुढचे प्रोफेसर होते नरसिंह राव हे एक गणिततज्ञ होते. who taught us the theoretical aerodynamics. Theoretical म्हणजे काय, प्रत्यक्ष तत्वावर आधारलेले किंवा सैद्धांतिक.
एरोडायनॅमिक्स. तर प्रोफेसर नरसिंह राव यांनी आम्हाला एरोडायनॅमिक जे आहे, विमानशास्त्र जे आहे, हवेमध्ये विमानाची गती कशी राहील, हवेचा वेगाचा त्याच्यावरती काय परिणाम होईल, याचं जे शास्त्र आहे त्याची माहिती थेरॉटिकली आम्हाला दिलेली होती, सैद्धांतिक रूपाने आम्हाला दिलेली होती. आफ्टर अटेंडिंग हिज क्लासेस आय बिगॅन टू प्रेफर मॅथमॅटिकल फिजिक्स टू एनी अदर सब्जेक्ट. तर त्यांचे क्लासेस अटेंड केल्यानंतर, म्हणजे त्यांच्या वर्गामध्ये उपस्थित राहिल्यानंतर मॅथमॅटिकल जे फिजिक्स आहे या विषयाबद्दल माझी आवड निर्माण झालेली होती आणि बाकीच्या विषयामध्ये सुद्धा मी आता मॅथमॅटिक्सचा उपयोग करायला लागलेलो होतो. इन लॅटर इयर्स, पुढच्या काही वर्षांमध्ये, आय हॅव ऑफन बीन टोल्ड आय कॅरी अ सर्जिकल नाईफ. आता सर्जिकल नाईफ म्हणजेच काय, सर्जरी करणारे डॉक्टर जे आहेत, ज्या ब्लेडचा उपयोग करतात सर्जरी करण्याकरता, त्याला सर्जिकल नाईफ असं म्हटलं जात असते. आता यांना या ठिकाणी सर्जिकल नाईफ हा शब्द का वापरला हे आपण बघूया. आय हॅव ऑफन बीन टोल्ड आय कॅरी अ सर्जिकल नाईफ टू एरोनॉटिकल डिझाईन रिव्ह्यू. तर एखाद्या वेळेस एखादं एरोनॉटिकल विमानाचं एखादं डिझाईन आलेलं असेल तर त्याच्या बारीक सारीक गोष्टी त्यांचं निरीक्षण करणं, त्याच्यामध्ये कुठं चूक आहे, काय चूक आहे, ह्या अशा बारीक सारीक गोष्टी पाहण्याचा जो दृष्टिकोन यांच्याकडे होता, म्हणून त्यांना असं म्हटलं जाते की यांच्याकडे एरोडायनामिक जो आहे त्याचं डिझाईन, त्याचं रिव्ह्यू बघण्याकरता एक सर्जिकल नाईफ त्यांच्या माइंडमध्ये, त्यांच्या नजरेमध्ये आहे. इफ आय हॅड नॉट बीन फॉर प्रोफेसर राव पर्सिस्टंट. पर्सिस्टंट म्हणजेच काय, दीर्घकाळ तसेच सुरू राहणे. Persistent advice on how to prove education equation म्हणजेच काय, समीकरण किंवा सारखा मानणे. इक्वेशन इन एरोडायनामिक्स I would not have acquired this skill. तर प्रोफेसर राव, नरसिंह राव यांनी जर सतत मला ॲडवाईस दिली नसती, तर त्यांनी जर मला एरोडायनामिक एज्युकेशन कशा प्रकारे सिद्ध करावं याची जर वारंवार सतत त्यांनी मला ॲडवाईस दिली नसती, सल्ला दिला नसता, तर कदाचित ही जी स्किल माझ्याकडे आहे, सर्जिकल नाईफ म्हणजे एरोडायनामिकमध्ये बारीक सारीक गोष्टी शोधून काढणं, चुका शोधून काढणं, ही जी स्किल आहे, हे जे कौशल्य आहे, हे माझ्याजवळ कधीही येऊ शकलं नसतं किंवा हे कौशल्य मला कधीही मिळू शकलं नसतं. सो स्टुडंट्स, दिस पार्ट एंड्स हिअर. Today we are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.